शुभम, नवी समीकरण हे भिवंडीमध्ये पाहायला मिळते. काय नेमक्या घडामोडी घडतात? निश्चित आपण पाहिलं तर एक महत्त्वाची निवडणूक म्हणून या भिवंडीच्या महापौर निवडणुकीकडे पाहिलं जाते, कारण चक्क प्रथमच जे आहे ते भाजप विरुद्ध भाजप निवडणुका ह्या भिवंडीच्या महापौर पदाकरिता असणार आहेत. भाजपचे काही नगरसेवक आहेत, त्यांनी एक वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि त्यांनी जो आहे तो थेट काँग्रेस पक्षाला जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे. त्याचमुळे भाजप विरुद्ध भाजप अशी ही निवडणूक असणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर संपूर्ण भिवंडी महानगरपालिकेमध्ये कोणताही पक्षाला जे आहे ते बहुमत मिळालेलं नाही आहे आणि सर्वाधिक संख्या ही काँग्रेस पक्षाकडे असल्याने जे आहे ते संख्याबळ त्यांचं जास्त असल्याचं पाहायला मिळतं. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे देखील 12 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्याचमुळे 42चा आकडा जो आहे तो या सर्वांचा जो आहे तो पोहोचला होता. फक्त 4 नगरसेवकांची आवश्यकता त्यांना होती आणि त्याचमुळे कुठेतरी भाजपमधून देखील काही जण इच्छुक होते, परंतु त्यांच्या पक्षावरती त्यांच्या नावावरती जो होता शिक्कामोर्तब त्या ठिकाणी होत नव्हता. आणि आता अशातच जे आहे ते त्या 8 जणांनी जे आहे ते एक वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि त्यांनी थेट काँग्रेस पक्षाला जो आहे तो पाठिंबा दिलेला आहे. नारायण चौधरी यांचं नाव या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आहे ते आघाडीवरती आहे आणि नारायण चौधरी जे आहेत त्यांच्या नावावरती थेट प्रदेशाध्यक्षांनी देखील रवींद्र चव्हाण आहेत त्यांनी देखील शिक्कामोर्तब केला होता. परंतु त्यांनी जी आहेत अशा प्रकारची बंडखोरी केल्यामुळे भाजप पक्षामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उलथापालथ होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर काँग्रेस पक्षाला जे आहेत ते शहराध्यक्ष आहेत, त्यांना विश्वासात न घेता त्यांच्या प्रकारची कोणतीही बातचीत न करता अशा प्रकारच्या घडामोडी त्या ठिकाणी घडल्या असल्यामुळे त्याच्यामध्ये देखील मोठी नाराजी जी आहे ती शहराध्यक्षांनी थेट उघडपणे जी आहे ती बोलून दाखवली होती. त्यांनी थेट राहुल गांधी यांना ह्या संपूर्ण प्रकरणाबाबत तक्रार जी आहे ती केली होती, त्यांना एक पत्र देखील केलं होतं. त्याचमुळे आज भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुका ज्या आहेत लक्षवेधी ठरणार आहेत. तर आज दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर भाजप विरुद्ध भाजप ही लढत जी आहे ती असणार आणि त्याचमुळे नेमकी महापौर पदाकरिता कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. अगदी, त्यामुळे आता काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.